नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आज तुम्हाला इम्रान हाशमी हा हिरो दाखवतो. बरेच जण टी व्हीवरती पण बघतात, तर तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो इम्रान हाशमी वगैरे कसा दिसतो काय नाही. तेव्हा ते समोरची बोट दिसते ना, तिथे इम्रान हाशमी बसलाय, म्हणजे तो आता बोटीमधनं उतरणार आहे आणि कारमध्ये बसणार आहे. चला तर आपण डायरेक्ट तिकडे कारकडे जाऊया. आता तिथं उतरणार आहे तो. हे बघा, तुम्हाला समोर दिसतोय ना, तो बघा गाडीमध्ये बसलेला आहे इम्रान हाशमी. तेव्हा किती सेल्फी घेण्यासाठी किती धावपळ करतायत. मी पण सेल्फी घेत होतो, पण ते बॉडीगार्ड वगैरे होते बाजूला. म्हटलं जाऊ दे, आपल्या सबस्क्रायबरांसाठी डायरेक्ट व्हिडिओज काढूया म्हटलं. ते बघा तिथं बसलाय बघा तो. म्हणजे जसं आपण टी व्हीमध्ये बघतो ना मित्रांनो, सेम तसाच दिसतो, काहीच फरक नाहीये. गोरा पण तसाच आहे, हाईट पण तशीच आहे. हाईट वगैरे काही जास्त नाही मित्रांनो, त्याची हाईट खूप कमी आहे. इकडे त्याने काच वगैरे बंद करून घेतलाय, म्हणून त्याला काही आतमध्ये आवाज जात नाहीये. तो बघा, तो बॅगेतनं काहीतरी काढतोय वाटतं. तो इम्रान हाशमी मित्रांनो. चला तर आता मी पण आता रिक्षा वगैरे पकडतो मित्रांनो, आणि जातो मी पण आता घरी. इथून काही नाही, मला फक्त म्हणजे 5 मिनटं लागतात रिक्षाने जायला, आणि चालत गेलं तर 10 मिनटं लागतात. तर आम्ही आपल्या रिक्षानेच जातो, आपलं 10 रुपये देऊन रिक्षानेच जातो मित्रांनो. असे बरेच हिरो लोक येत राहतात इकडे. तर म्हणजे 1-2 दिवसापूर्वी ते तमन्ना भाटिया आपण बघितलं, परत आज ते आलिया भटला पण बघितलं. आता याच्यानंतर मी नक्की व्हिडिओ बनवत जाणार मित्रांनो. चला जाऊया घरी. चला मित्रांनो, आलो आता घरी. त्रिशू, काय करतेस तू? हा, चुपाचुप खात होती? ओ बापरे. मग आज काय भूत वगैरे काय आलं नव्हतं ना? भूत आलं होतं? नाही आलं ना? वाघ? हा, वाघ गावाला गेला? पोलीस जंगलामध्ये घेऊन गेलेत? आणि साप आला? साप हा, बेडरूम मध्ये निघाला होता? ओ बापरे. मग तू काय भांडी घासत होती? अच्छा, मम्मी काय करते? हा, मम्मी बाथरूम मध्ये? नाही ना, कपडे थोडी धुते आता. आता बघते जेवण बनवते ना मम्मी. तू दुपारी दुपारी काय खाल्लं होतं तू? दुपारी काही नाही खाल्लं होतं? बापरे, काहीतरी खाऊन घ्यायचं ना ग त्रिशू. मम्मी जेवण नाही देत होती? काय गायत्री, तू जेवण नव्हती देत होती त्रिशूला? हा, तेव्हा मम्मी तर बोलते दिलं होतं म्हणे जेवण. हा, सकाळपासून काहीच नाही दिलं तुला? अरे यार, मग काय उपाशी होती तू? मग थांब, आपण मम्मीला मारूया मग. मम्मी तुला जेवण नाही देत ना? मम्मीला मारूया आपण. हा हा, बाथरूम मध्ये नाही ना, ते बघ ना, मम्मी किचन मध्ये आहे ना. बाथरूम मध्ये म्हणे मम्मी, म्हणे तेव्हा मम्मी किचन मध्ये आहे ना. ए स्वामी, अगरबत्ती नाही केली गायत्री? हा चल, मी आता आलोय, मी आता करून देतो अगरबत्ती. त्याच्यानंतर काय काय झालं? काय झालं त्रिशू? हसतेस तू? हे बघा, हे कार्टून. आता तू काय बनवते गायत्री जेवणाला? काय? खिचडी? ओ बापरे, आज नाही का 3-3, 4-4 भाजी नाही बनवली का आज? हा, नाही बनवली. माझं काय भजा बिजा काय बनवलं? हा, अरे हा, तू भजा सांगत होती ना. हे बघा मित्रांनो, इथं मस्त त्या कुठल्या डाळीच्या भजा आहेत गायत्री? या चना डाळच्या. या बघा, ही नाही, त्या चना डाळच्या भज्या बनवल्यात. आणि या कशा सोबत खायच्या आता? सुक्या सुक्या कशा लागतील गायत्री? अरे काय शेजवान चटणी सोबत? पण त्या नुसतं गोड गोड लागतील ना गायत्री? मग ती लेवाल दुकानावर लेवाल जाणं पडे आते. अरे पण तू सांगू ना, मला फोन करीस नाही की हो पण हा, खिचडी बनवू का? आज बरं नाही वाटत आहे? अच्छा मित्रांनो, आज तिचं डोकं दुखतंय, आज तिला बरं वाटत नाही. तर गायत्रीचं असं म्हणणं आहे की खिचडी मी बनवायला पाहिजे. तर मी कशी खिचडी बनवतो गायत्री? मस्त बनवतो ना मित्रांनो. मला ना म्हणजे त्या चपात्या भाकरी वगैरे काय बनवता येत नाही, पण चिकनची भाजी सांगा तुम्ही, बाकी नंतर खिचडी सांगा, पुलाव सांगा, म्हणजे तांदूळाच्या कुठल्या पण वस्तू सांगा, एवढं भारी बनवता येतं ना मला. म्हणजे मी स्वतःचा काय मोठेपणा नाही मारत आहे. गायत्री जेव्हा गाव गेली होती तेव्हा मी खिचडी रोज बनवायचो ना गायत्री. हा, अरे मग तेच तू सांगून सांगूनच शिकलो ना मी. हा, शेवटी बनवायला शिकलो ना. पण
पण मला कधी बनवून खाऊ घालणार. हा तुला थांब आज बनवून देतो मी. गायत्री तो इम्रान हाशमीला बघितलं तिथे नुसते ते एवढी गर्दी करत होते, हा. ते पोरांना नुसते सेल्फी घेत होते. तुम्ही नाही घेतली? अरे मी म्हटलं व्हिडिओ काढूया, म्हटलं आपल्या सबस्क्रायबरना पण दाखवूया इम्रान हाशमी वगैरे. आणि इकडेच चालला ना तो हा. आपल्या घराजवळ, ते रईजा आहे ना, रईजामध्ये झालं? हा रईजामध्ये शूटिंग आहे ना त्याची. आपण बघायचं. मित्रांनो इथं कसं शूटिंग एरिया पूर्ण जवळ आहे, तुम्हाला पण माहितीच आहे. मी त्या मागे व्हिडिओ बनवला की आमच्या घराजवळ किती आर्टिस्ट लोकांचे घर आहेत, बंगले आहेत, ते तुम्हाला दाखवलंच मी. आता रईजामध्ये इथं आता त्यांची शूटिंग असेल ना, आता इथं बंद करून दिलं असेल. हा ते गेट ना मित्रांनो बंद करून देतात, ते गेटच्या आतमध्ये येऊ देत नाहीत. त्याची आता रात्रीची काही शूटिंग असेल तर त्याच्यासाठी येऊ देत नाहीत. आणि इम्रान हाशमी म्हटल्यावर रात्रीची शूटिंग असणार. आता काय म्हणजे इकडे रईजा म्हणून बिल्डिंग आहे, तिकडे शूटिंग वगैरे असणार त्यांची. आता इम्रान हाशमी काय ते अक्षय कुमार वगैरे ते पण येतील. आणि ही पण गेली गायत्री, आलिया भट. बघितलं. म्हणजे आलिया भट तिकडनं येत होती, इम्रान हाशमी इकडनं जात होता. ये आलिया भट उतरून गेली, माझा मोबाईल काढेपर्यंत ती निघून गेली. बाई. यार म्हटलं जाऊ दे, ते आलिया भट गेली तर गेली आता म्हटलं. मग सगळेजण बोलत होते आलिया भट. मोबाईल काढेपर्यंत ती कारमध्ये बसून गेली. आता मित्रांनो तुम्हाला ती आलिया भट पण दाखवली असती. आणि 2 दिवसापूर्वी हा आलिया भट मस्त दिसते ना, हा हाईट म्हणजे व्यवस्थित आहे दिसायला. आणि आपली ही तमन्ना भाटे आहे ना मित्रांनो, तिला मी परवाच्याच दिवशी बघितलं, तुला सांगितलं ना गायत्री, हा. ती तमन्ना भाटे आहे. तिला पण म्हणजे ती ओळखायलाच होत नव्हती. ती जेव्हा तिकडनं चालत आली ना, ती अचानक लक्ष गेलं माझं. अरे मन म्हटलं ही तर तमन्ना भाटे आहे म्हटलं. ती अशी जवळनं निघून गेली मित्रांनो, तेव्हा नंतर लक्षात आलं. तोपर्यंत ती कारमध्ये बसून गेली. म्हटलं जाऊ दे, याच्यानंतर आता पटकन दिसणार ना, तर तेव्हा व्हिडिओ बनवून मी नक्की आपल्या चॅनलला टाकत जाईल मित्रांनो. म्हणजे त्या बोटीवरती ना बरेच असे आर्टिस्ट येतात मित्रांनो. अक्षय कुमार असो, अजय देवगण. आता ना ते फिर हेरा फेरी 3ची काही शूटिंग चालू आहे, तेव्हा अक्षय कुमारला बघितलं, सुनील शेट्टीला बघितलं. आणि आता काहीतरी त्या पिक्चरमध्ये नाही मित्रांनो वाटतं, आता ते परस रावल का कोण आहे ना, तो नाही आहे वाटतं. आता पंकज त्रिपाठीला घेतलाय वाटतं त्याच्या जागेवरती, तो पण त्या बोटीमध्ये होता. तर ते इकडेच आमच्या मडमध्ये शूटिंगला येतात मित्रांनो. इथं बरेच त्यांचे शूटिंग वगैरे चालू राहतात. सबस्क्रायबर तुम्ही काय खटखट करतायत, ते दादा एवढे आवाज बोलताय. ते काही नाही, आता गायत्रीचं जेवण बनवायचं काम चालू होतं. गायत्रीला पण मी आताच तो व्हिडिओ दाखवला. हे बघ म्हटलं इम्रान हाशमीला आता बघितलं मी. तसे बरेच आर्टिस्ट येत असतात मित्रांनो. एवढं ते आपण मोबाईल काढेपर्यंत. ताई तर आजी दोघांना भेटायला डायरेक्ट तिथे. हा फोटो काढून. आणि माझी मोठी बहीण पण आता इथं, म्हणजे आमची फॅमिली गेली होती अजय देवगणला भेटायला. इथं बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावरती शूटिंग चालू होती अजय देवगणची. नाही, ताईंनी फोटो काढलेला आहे तिथं. बघा मित्रांनो, म्हणजे ते हिरो लोकांना ना इथं कोण असं भाव देतच नाही, तुम्हाला सिरियसली सांगतोय. नुसतं फक्त जे अनोळखी असतात ना, जे म्हणजे इथं नाही राहत मडमध्ये, जे बाहेर नाही येतात, त्यांनाच फक्त गोडी वाटते. कारण की त्यांचं रोजचं येणं जाणं हे रोजचं कोण बघणार आहे. ताईने बोलते, ताई बोलते मी एवढ्या किती 15 का 30 वर्ष काय बोललेली ना ताई. त्यानंतर बघितलं. अरे अजय देवगणची लय फॅन आहे माहितीये का ताई. गावात गेलेली ताई फोटो काढायला. अरे ताईच नाही, आमचा अख्खा धुळा जिल्हा समजतो डायरेक्ट. म्हणजे ना एक काम करा, ताईचा फोटो ठेवून द्या थंबनेलला अजय देवगण. अरे मी पण त्याच्यासोबत सेल्फी काढणार होतो, पण तिथं एवढी त्या पोरांची गर्दी जमत होती. म्हटलं जाऊ दे व्हिडिओज काढून घेऊ म्हटलं आपण. म्हटलं बाकी जास्त तिखट नको बनवा गायत्री. तुम्हाला बनवायची? मला बनवायची नको ना गायत्री, बनायचे ना आजच्या दिवस. मी रेडी करून देते. अरे तू काय माझ्याकडनं जेवण बनवून घेते गायत्री. अरे आता थकून आलोय ना, ऐकत जा ना तू. मग तुम्ही आता थकून आले, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून ठेवलाय, मस्त खाऊन आराम करणार. तोपर्यंत झाला का नंतर मग खिचडी बनवा. असं करू? हा ठीक आहे, चला आज मग माझ्याकडनं खिचडी. ठीक आहे मी बनवतो, तू तर सगळं रेडी करून ठेवते. मला काय टाकायचंय, फक्त ते कांदा टमाटर बटाटे टाकायचे, तिखट मीठ हळद टाकायचंय. हा मग ते एवढं सगळं केलं, आणि थोड्यासाठी कशाला अजून एवढं सगळं केलं ना तू. तुम्ही कधी बनवून देणार मला? अरे मी कधी बनवून देणार, ते सॅरडॉन गोळी घेऊन येतो ना गायत्री. कुठे आणली आहे का? मग घेऊन घ्यायची ना, तू जेवण बनवता तर तोपर्यंत डोकं बंद झालं असतं ना. संध्याकाळी थोडंफार काय खाल्लं की नाही मग तू? काही नाही खाल्लंय, काहीतरी खाऊन घ्यायचं ना तू पण. चालेल, काय करतेस मग, तू बनवतेस का मी बनवू मग? हा तुम्ही बनवा. हा ठीक आहे,
हा ठीक आहे, चल मी बनवून घेतो, जा मग तू चल तिकडं. आता चला मित्रांनो, आता मी खिचडी बनवून घेतोय. आज खिचडी कशी बनते काय माहीत नाही. चला आज मी खिचडी बनवून घेतो मग. हा का? नाही नाही, तुला विश्वास आहे ना चांगली बनवेल? नाही नाही, चांगली बनवणार, पण जेवायला हा? प्लेटमध्ये तर दिसायला पाहिजे. हा, प्लेटमध्ये दिसेल तेव्हा दिसेल. सांगेल कशी बनली. अच्छा ठीक आहे, चालेल. आपल्या सबस्क्रायबरना सांगेल तेव्हा सगळेजण येऊन माझं मस्त नवरा मस्त खिचडी बनवून देतो. बिर्याणी देणार ना? बिर्याणी? हा, हा बिर्याणी बनवा, ठीक आहे? हा ठीक आहे, चालेल. चालेल ना? ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. बाय बाय मित्रांनो, चला.